अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर 5वा अध्याय चालू झालेला आहे आणि आपण 5व्या अध्यायाचा 4था आणि 5वा श्लोकावर चिंतन चालू होतं आपलं। आणि अध्यायाचा विषय जो आहे तो कर्मसन्यास योग असा आहे आणि त्याच्यामध्ये मूळ जो अर्जुनाचा प्रश्न आहे तो मूळ प्रश्न असा आहे की योग श्रेष्ठ आहे का संन्यास श्रेष्ठ आहे, या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय आहे असा प्रश्न निर्माण झाला। आणि प्रश्न निर्माण होण्याचं कारण 4थ्या अध्यायामध्ये असं होतं की तत्वदर्शी माणसाकडे, श्रेष्ठ व्यक्तीकडे जाऊन जर तुम्ही ज्ञान घेतलं तर सर्व कर्म जे आहे हे भस्मसात होतं आणि मनुष्याला परमेश्वराची प्राप्ती होते। हे विधान झाल्यामुळे अर्जुनाला असं वाटलं की मग हे कर्म करण्याची आवश्यकता काय, जर ज्ञानप्राप्ती जर झाली आणि परमशांती जर प्राप्त झाली, परमेश्वर प्राप्त होणे हा एकमेव उद्देश आपल्या जीवनात जर असेल तर कर्म करण्याचं काय प्रयोजन आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न हा अर्जुनाला निर्माण झाला। आणि ह्या प्रश्नाचं समाधान करण्याकरता म्हणून भगवंतांनी दुसऱ्या श्लोकामध्ये त्याचं असं उत्तर दिलं की संन्यास आणि योग या दोन्हीमध्ये जर श्रेष्ठत्व जर विचारच करायचा झाला तर त्यामध्ये योग हा श्रेष्ठ आहे, म्हणजे कर्मयोग हा श्रेष्ठ आहे। कारण कर्मयोगाच्या माध्यमातून तुम्हाला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग प्राप्त होऊ शकतो। कर्म करत असतानाच 4थ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकामध्ये विधान केलेलं आहे की कर्म करत असताना, स्वधर्म साध्य करत असताना स्वधर्मातून सहस्थिती निर्माण होते आणि परमेश्वराचं अनुसंधान सिद्ध होतं। त्या सहज स्थितीमधूनच त्याला सहजतेने ज्ञान प्राप्त होतं। पण जर एखादा मनुष्य केवळ ज्ञानप्राप्ती करता जर प्रयत्न करत असेल तर त्याचा अर्थ त्याला कर्मयोग सिद्ध होईल असा अजिबात नाही आहे। ही पहिलं विधान आहे त्याचं की कर्मयोगातून ज्ञान आहे, पण ज्ञानयोगातून कर्म मिळेलच की नाही तर ही शक्यता नाही। तर हे एक कारण दिलं आहे की कर्मयोग हा श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा। दुसरं कारण असं दिलं की कुठलाही मनुष्य जो आहे हा कर्म करण्याशिवाय त्याला पर्याय नसतो। कोणत्याही स्थितीतला, कोणत्याही स्तरातला मनुष्य असेल, ज्ञानात अतिज्ञानी असेल किंवा सर्वसाधारण मनुष्य असेल तरी त्याला कर्म करण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे कर्म हा त्याचा एक अनिवार्य भाग असल्यामुळे कर्मयोग जो आहे तो ज्ञानयोगाच्या दृष्टीने जर विचार केला तर तो अनिवार्य ठरतो। म्हणून पहिल्यांदा त्याचं उत्तर देताना दोघांची तुलना केली त्यांनी, कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची। आणि या तुलनेमध्ये त्यांनी असं सांगितलं की कर्म हे अनिवार्य असल्यामुळे आणि कर्मयोगाच्या माध्यमातून जे काही प्राप्त तुला काय ते सर्व प्राप्त होऊ शकतं। म्हणून तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर कर्मयोग हे संन्यास योगापेक्षा केव्हाही श्रेष्ठ आहे। त्याच्यानंतर पुढे 3रा आणि 4थ्या श्लोकामध्ये हा दुसऱ्या श्लोकाचं जेव्हा त्यांनी असं विधान केलं त्याच्यानंतर त्यांनी पुढे कर्मयोगाचं महत्त्व असं सांगितलं की कर्मयोग जेव्हा सिद्ध करायला जातो मनुष्य तेव्हा तो न कांक्षती आणि न द्वेष्टी, द्वेष आणि आकांक्षा या दोन्हीपासून त्याची मुक्ती होते। कर्मयोगाचं जर काय मुख्य जर लक्षण काय असेल तर आकांक्षेपासून त्याची मुक्ती होते आणि तो कुठल्याही व्यक्तीबद्दलचा जो अपपर भाव आहे तोही त्याचा नष्ट व्हायला लागतो। म्हणून न द्वेष्टी आणि न कांक्षती, आणि अंततः ज्याला आकांक्षा नाही आहे कुठलीच आणि ज्याला कुठल्याही व्यक्तीबद्दलचा द्वेष नसेल तर त्याला संन्यास असं म्हणतात। त्यामुळे संन्यास
हा वेगळा पुन्हा सिद्ध करण्याकरता त्याला प्रयत्न करायची गरज नाही. म्हणून कर्मयोग जो आहे ना, हा सिद्ध करत असताना सहजच संन्यास हा घडत असतो. हे 3ऱ्या श्लोकात सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी मुख्य सिद्धांताला सांगायला सुरुवात केली. म्हणजे 2रा आणि 3रा श्लोक सांगताना दोन्हीची तुलना केली पहिल्यांदा आणि कर्मयोगाची श्रेष्ठता सांगितली आणि कर्मयोग सिद्ध झाल्यानंतरचे लक्षणं सांगून कर्मयोगीच हा कसा संन्यासी हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर 4थ्या श्लोकामध्ये मात्र मग सिद्धांत कशाचे, कर्मयोगाचे लक्षण हे सांगितले की ज्यावेळेस तो कर्मयोग सिद्ध करत असतो त्यावेळेस त्याचा इतरांबद्दलचा द्वेष असा राहत नाही, अपपर भाव नष्ट होतो त्याचा. कारण कर्मयोगाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर कर्मयोगाचं वैशिष्ट्य म्हणजे इतरांकरता कर्म करणे. आणि इतरांकरता जर कर्म जर करत असेल तर इतरांबद्दलचा द्वेष कसा राहील. कर्मयोगाचं आपल्याला जर थोडक्यात वर्णन करायचं झालं तर कर्मयोग म्हणजे काय, तर सर्व जीवमात्रामध्ये परमेश्वराला पाहणे आणि त्याची सेवा करणे म्हणजे कर्मयोग आहे. तर त्याची जर सेवा करत असेल तर मग माणसाला द्वेष कसा काय राहील, अपपर भाव नष्ट होईल त्याचं. हे पहिलं लक्षण. न द्वेष्टी आणि न कांक्षती. जेव्हा तो इतरांबद्दलच सगळं जर करत असेल तर स्वतःबद्दलच्या आकांक्षा त्याच्या राहतील का, राहणार नाहीत. म्हणून आकांक्षा आणि द्वेष या दोन्हीचाही तिथे नाश होईल. आणि ज्याचा आकांक्षा आणि द्वेष नाश झालेला आहे त्यालाच संन्यासी म्हणतात. पुन्हा अजून वेगळा संन्यासी योग करायची काय गरज आहे. अशा प्रकारचा कर्मयोग जर सिद्ध झाला तर पुन्हा संन्यास प्राप्त करण्याचं करता वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. त्याला सहनित्य संन्यासी, न द्वेष्टी न कांक्षती सहनित्य संन्यासी. जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कुठलीही आकांक्षा बाळगत नाही तो कर्मयोगीच हा नित्य संन्यासी आहे असं समजणे योग्य आहे. म्हणजे तुलना केली जाणे संन्यास आणि कर्मयोग, तर कर्म करण्याच्या माध्यमातूनच तो कसा संन्यास नित्य संन्यासी होतो आणि मग रागद्वेष नष्ट होतो. पुढचं लक्षण, कारण रागद्वेष हे त्याचं मूळ कारण आहे. बंधनाचं जर मूळ कारण काय असेल तर रागद्वेष हेच मूळ कारण आहे. एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल जो अनुराग असतो, जो आसक्ती असते, ती आसक्ती जर नष्ट झाली तर तो मुक्त झाला, त्यालाच मुक्त म्हणतात. आणि जो मुक्त झाला तोच संन्यासी. म्हणून न द्वेष्टी न कांक्षती आणि निर्द्वंद्व हा असा तो रागद्वेष, निर्द्वंद्व हा शब्द रागद्वेष रहित अशा अर्थाने. तर म्हणून असा जो कर्मयोगी आहे हा सर्व प्रकारच्या संसाराच्या बंधनातून अखंडपणे मुक्त असा असतो. इतकं वर्णन केल्यानंतर खरं कर्मयोगाच्या पलीकडे काय राहिलेलं आहे, काहीच नाही राहिले. काय नंतर मग आता हा सिद्धांत सांगताना 4थ्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की सांख्ययोगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकम अपि अस्थितः सम्यक उभयोः विंदते फलम. सांख्य आणि योग ह्या दोघांना वेगवेगळं समजणं ही बालिश बुद्धीचं लक्षण आहे. जो बालबुद्धीचा असतो ना, त्याला पूर्ण समज आलेली नाही. ही खरं म्हणजे त्यांना कोणाला अनुलक्षण बोललेलं आहे की जे लोक फक्त ज्ञानाचा पुरस्कार करतात आणि आपलं कर्तव्य टाळतात त्यांना अनुलक्षण बोलले. म्हणजे तसे वयाने लहान नाही आहेत ते, पण बुद्धीने बाल आहेत ते. पृथक बाल हा म्हणताना बाल हा शब्द जो वापरला, बालिश बुद्धी कोणाची आहे, बालिश बुद्धी बालकाची आहे असं नव्हे, तर जे वयाने वाढलेले आहेत परंतु आपल्या कर्तव्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. कशा करतात तर ते म्हणतात मग आम्हाला हे सगळे ग्रंथ वगैरे वाचन करायचे असतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला काही काम सांगू नका. आणि काही वेळेला असं दृश्य दिसतं की जे ज्ञान मिळवण्याच्या मागे आहेत तर त्यांचं म्हणणं असतं की आम्ही ज्ञानयोगी आहोत आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही कर्मामध्ये अडकवू नका, कर्मकांडात आम्हाला टाकू नका कुठल्याही प्रकारच्या. आम्ही फक्त ग्रंथ वाचन करणार आहोत बस आणि प्रवचन करणार आहोत, आम्हाला कोणत्याही कर्तव्यामध्ये तुम्ही टाकू नका असे म्हणणारे जे लोक आहेत ना, त्यांना बालबुद्धी असं म्हटलेलं आहे.
आणि जे खरे पंडित असतात की नाही, तर ते खरे पंडित जे आहेत ते असं म्हणणार नाहीत. खऱ्या अर्थाने जे पंडित आहेत त्यांना ह्या कर्मयोगाचं महत्त्व त्यांना इतकं पटलेलं असतं की स्वधर्म सिद्ध केल्याशिवाय मनुष्याची मुक्तीच नाही आहे, हा सिद्धांत पंडितांना इतका पटलेला असतो. आणि त्यामुळे त्या दोन्हीमध्ये ते भेद पाहत नाहीत. कारण आधीचं वर्णन आपण पाहिलं 3ऱ्या श्लोकामध्ये, त्यामुळे 3ऱ्या श्लोकामध्ये काय वर्णन आहे की जर कर्मयोग सिद्ध करत असेल तर नकळतपणे त्याच्यामध्ये ज्ञान प्रगट होतं. जर नकळतपणे ज्ञान प्रगट होत असेल तर दोघांचा जो काही प्रवाह आहे की नाही तो एकाच ठिकाणी येऊन मिळणार आहे. गंगा आणि यमुना यांचा जो संगम आहे तो प्रयाग या ठिकाणी आहे, बरोबर. आता कुंभमेळा चालू आहे तिथे. आणि त्याच्यानंतरचे जे पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगेचं पाणी कोणतं आणि यमुनेचं कोणतं असं वेगळं नाही करता येत, कारण ते एकत्र झालेलं आहे पूर्ण. यमुनेच्या काठावरची माणसं काही वेगळ्या पद्धतीने वागत असतील, काही वेगळी संस्कृती असेल. गंगेच्या काठावरचे जे काही आहेत लोक त्यांची काही संस्कृती वेगळी असेल. पण जेव्हा तो संगम झाला आणि तो पुढे जेव्हा त्याचं पात्र असं रुंद होतं आणि गंगासागराला जाऊन मिळतं, मग हे जे काय पुढचं जे पाणी आहे त्या पाण्यावर समजा जाऊन जर आंघोळ करायची झाली त्या कुंभमेळ्यामध्ये, तर तिथे यमुनेवरची संस्कृती आणि गंगेवरच्या संस्कृतीच्या लोकांनी काय करायचं? काही भेद त्यातला काही हुडकून काढता येईल का? असं एक मी उदाहरण तुम्हाला दिलं. मग त्या ठिकाणी काय आहे की समन्वय आहे. त्या ठिकाणी ज्ञान आणि कर्म ह्या दोघांचा समन्वय आहे. दोघांमध्ये अभेद्यता पाहण्याची दृष्टी आहे. ती कशामुळे मिळाली की दोघांचं जे फळ आहे ना हे एकच आहे. आणि दोघांचं काय फळ आहे तर परमेश्वर प्राप्ती हे फळ आहे. म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने गेला तरी तुम्हाला कर्मापाशी येऊन मिळावंच लागेल, आणि तुम्ही कर्माच्या मार्गाने जर गेला तरी तुम्हाला ज्ञानाच्या ठिकाणी येऊन मिळावं लागेल. ज्ञानातून हे कर्म निर्माण होतंच, कारण आचरणाशिवाय ज्ञान सिद्धच होऊ शकत नाही. विज्ञानाचे संशोधन पुष्कळ झाले. विज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये चांगले मोठे मोठे संशोधन केले, पण ह्या संशोधनाची उपयुक्तता जोपर्यंत आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये आणत नाही तोपर्यंत तो सिद्धांत आहे का नाही आहे, त्याचं अस्तित्व आहे का नाही हे कसं काय समजेल हो? नाही का? की ज्यावेळेस त्याचा उपयोग जेव्हा आपण प्रत्यक्ष जीवनात करू तेव्हा म्हणू की हा तो सिद्धांत आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सोयी मिळाल्या. म्हणजे कुठेतरी तिथे आचरणाचा संबंध आला, आणि जर तिथे तो सिद्धांत फक्त जर ग्रंथात देऊन ठेवला असता तर तो सिद्धांत विरून गेला असता. म्हणून प्रत्येक विज्ञानातला जो सिद्धांत आहे ना त्या सिद्धांताची उपयुक्तता ही प्रत्यक्ष कृतीतून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो सिद्धांताला सुद्धा त्याची ओळख नसते स्वतःची. असं जसं म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जसं आहे की सायन्समध्ये सिद्धांत मांडले जातात आणि टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. हे जसं आपण पाहतो तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मग तुम्ही अर्थशास्त्रामध्ये घ्या, तुम्ही समाजशास्त्रामध्ये घ्या, किंवा तुम्ही तत्त्वज्ञानामध्ये घ्या. कोणताही जरी विषय घेतला ना तरी त्या विषयामध्ये जोपर्यंत जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत जोपर्यंत ते आचरणात येत नाहीत तोपर्यंत त्या सिद्धांताची ओळखच होऊ शकत नाही. तसं मूलभूत सिद्धांत काय आहे? काय मूलभूत सिद्धांत असा आहे बरं का की सर्व सत्ता ही परमेश्वराची आहे, हा सिद्धांत आहे. ज्ञानयोगाचं काय म्हणणं असतं? ज्ञानयोगाचं वैशिष्ट्य काय आहे? तर ज्ञानयोगी काय म्हणतो की ही जी सत्ता जी आहे ना ही परमेश्वराची सत्ता आहे, ही संसाराची सत्ता नव्हेच. म्हणजे काय हो नेमकं? म्हणजे नेमका अर्थ असा की आम्ही जे प्रपंचामधल्या वस्तूच्या संग्रहाला जे महत्त्व देतो, काय वस्तूचा संग्रह करतो आम्ही आणि त्याला अतिशय महत्त्व देतो आणि त्याचीच सत्ता समजतो. धन कमावतो आणि धनाचा संचय करतो आणि काय म्हणतो हे धन आहे म्हणून आम्हाला महत्त्व आहे, नाही तर आम्हाला कोणी विचारलं असतं.
आहे की नाही? असं प्रत्येकजण मनुष्य व्यवहारात म्हणतो की नाही? म्हणजे आम्ही काय केलं की त्या धनाचा संग्रह केला आणि धनाचा संग्रह करून त्या धनाला महत्त्व दिलं. नुसताच संग्रह केला नाही, ठीक आहे, संग्रह करून दररोज लागणाऱ्या वस्तू करता ते ठेवलं इथपर्यंत त्याची हे ठीक आहे, पण त्याला इतकं महत्त्व दिलं की आयुष्यामध्ये धनसंग्रह करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे. आणि त्या धनसंग्रहामुळेच आपल्याला मोठेपणा मिळतो, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. म्हणजे आम्ही त्याला सत्ता दिली. दोन गोष्टी असतात, एक सत्ता देणे आणि दुसरं महत्त्व देणे. बरं का? सत्ता देणे म्हणजे काय की पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणे म्हणजे सत्ता देणे. आणि महत्त्व देणे म्हणजे काय की त्याचं चिंतन करत राहणे, त्याचीच महत्ता गाणे. आपण साधारणपणे समाजामध्ये आपण पाहतो की कुठल्या व्यक्तीला महत्त्व असतं, त्याच्याकडे पुष्कळ पैसा असतो, त्याला सत्ता दिली जाते आणि त्याचं महत्त्व ठेवलं जातं. पण नंतर कालांतराने काय लक्षात येतं की त्याच्याकडचा पैसा गेला की त्याची सत्ता गेली, त्याचं महत्त्व गेलं. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो, आपल्या शरीराला, आपल्याजवळ असलेल्या वस्तुसंग्रहाला आणि आपल्याकडे असलेल्या धनाला आपण सत्ता आणि महत्ता देतो. आणि सत्ता आणि महत्ता दिली एकदा की मग काय होतं माहिती आहे का की ती जर कुठे कमी झाली की मनुष्य दुःखी होतो. म्हणजे आधी त्याला महत्त्व द्यायचं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन झालं की दुःख करायचं, हा माणसाचा स्वभाव आहे. पण ज्ञानयोगी तसा नसतो. ज्ञानयोगी काय म्हणतो, सत्ता परमेश्वराची आहे आणि महत्त्व परमेश्वराला आहे, ही धारणा ठेवून तो प्रकृती संबंध विच्छेद करतो. बरं काय? ज्ञानयोगी, आता आपण दोघांची थोडी जर तुलना केली ना की हे जे सिद्धांत आहे ना, सांख्ययोगी पृथक बाला, या सिद्धांतामध्ये की ज्ञानयोगीची धारणा फार पक्की असते. काय पक्की असते की पण नाही, सर्व सत्ता जी आहे परमेश्वराची आहे. दिसायला हा धन दिसत असेल पण खरं जे महत्त्व आहे त्याचं आहे, याला महत्त्व नाही, कारण हे काही टिकणारी वस्तू नाही आहे. तसंच देहाला, त्या देहाला अरे फार तर 100 वर्षाचं आयुष्य असेल, नंतर देह जाणारच आहे, पण तरी पण त्याला एवढं सगळं माहीत असतं. कुठल्या अज्ञानातल्या अज्ञानी माणसाला सुद्धा माहीत असतं या देहाचं एक विशिष्ट आयुष्य आहे, त्याच्यानंतर तो देह नष्ट होणार आहे, पण तरी त्या देहाला सत्ता आणि महत्ता दिल्या जाते. म्हणजे प्रपंचातल्या वस्तुसंग्रहाला, धनाला, लौकिकतेला, देहाला इतकी सत्ता आणि महत्ता दिलेली जाते आणि त्यामुळे तो दुःखी होतो. पण ज्ञानयोगी तसा नव्हे. ज्ञानयोगी काय म्हणतो, परमेश्वराची सत्ता आहे, त्याचं महत्त्व आहे आणि हे सगळं काय जे दिसतंय ना हे फक्त दृश्यमान गोष्ट आहे, ही न टिकणारी गोष्ट आहे, अशी धारणा ठेवून तो आपलं फक्त कर्तव्य करतो. आणि मग काय परिणाम त्याचा काय असतो, तर प्रकृती संबंध विच्छेद असा शब्द वापरला आहे. प्रकृतीमध्ये जी आसक्ती आहे ना त्याचा विच्छेद होतो. म्हणून हे ज्ञानखड्ग जे आहे ना त्याच्याने आसक्ती नष्ट होते. हा झाला ज्ञानयोगाचा परिणाम. आता आपण कर्मयोगाकडे वळू. कर्मयोग काय म्हणतो, कर्मयोग काय म्हणतो, धारणा वगैरे ही ठीक आहे, म्हणजे धारणा त्याची निर्माण झाली असेल किंवा नसेल, पण तो प्रत्यक्ष कृतीतून सगळं करत असतो. आणि ती कृती कशी असते, तर कृतीमध्येच प्रकृती संबंध विच्छेद असतो. प्रकृतीमध्ये काय असतं की हे आपलं नव्हे, हे फक्त कर्तव्य भावनेने आपल्याला करायचं आहे, म्हणून त्याचा भर सगळा कर्तव्यावर असतो. आणि म्हणून तो स्वधर्म सिद्ध करत असताना ह्या दिसणाऱ्या दृश्यमान ज्या वस्तू आहेत या वस्तूमध्ये तो आसक्ती ठेवतच नाही. ज्ञानयोगाला जे साध्य करायचे तो हा कृतीतून करत असतो. आणि कृतीतून तो अनासक्त झाला की त्याला परमेश्वर प्राप्ती स्वाभाविक आहे. प्रकृती संबंध विच्छेदाने परमेश्वराची सत्ता सिद्ध होते आणि परमेश्वराची सत्ता मानली तर प्रकृती संबंध विच्छेद होतो. कोणत्याही बाजूने जा. कर्मयोगी जो आहे ना हा प्रकृती संबंध विच्छेद करतो आणि ज्ञानयोगी जो आहे तो परमेश्वराची सत्ता मानतो. काय फरक आहे सांगा आता. कळत नकळतपणे दोन्ही गोष्टी एकच आहेत. नाण्याची इकडची बाजू पाहिली काय आणि इकडची बाजू पाहिली काय. कोणतीही जरी बाजू पाहिली तर नाण्याच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही. काय नाण्याची किंमत 1 रुपयाचं नाणं असेल तर त्याच्या 2 बाजू असतात.
समजा एक बाजू दाखवली तर काय त्याची किंमत वाढते का? दुसरी समजा त्याचा काय एका बाजूला काय हे असतो काटा आणि काय म्हणतात ते, त्याप्रमाणे की जी काही बाजू कुठली जरी बाजू दाखवली तरी तो व्यापारी जो आहे ना तो म्हणतो काही तू दाखव ना, याची किंमत 1 रुपयाचा आहे. तशा प्रकारे ज्ञानयोगी जरी असला तरी त्याला परमेश्वर प्राप्तीच आहे आणि कर्मयोगी जरी असला तरी परमेश्वर प्राप्ती आहे. त्यामुळे जर कोणी म्हणेल की नाण्याची उजवी बाजू दिली तर जास्त किंमत येईल, तर त्याला सांख्ययोगी पृथक बाला हे लागू पडतं की त्या ठिकाणी जो भेद तुम्ही मानला तर त्या भेदामध्ये तुमचं अज्ञानाचंच प्रदर्शन होतं आणि तुमची बालबुद्धीचं दर्शन होतं. तर अशा प्रकारे 4थ्या श्लोकामध्ये हे मूढ लोक जे असतात हे संन्यास आणि कर्मयोग या दोघांचे फळ भिन्न भिन्न आहेत अशा प्रकारची चुकीची धारणा ठेवतात. परंतु पंडित लोक जे आहेत हे मात्र त्यांची धारणा ही पक्की असते की कोणत्याही ज्ञानयोग असो किंवा कर्मयोग असो, दोन्हीच्याही माध्यमातून शेवटी परमेश्वर प्राप्ती हा एकमेव हा त्या ठिकाणी उद्देश सिद्ध होतो. असा हा 4थ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढे 5वा श्लोक, यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तत् योगैः अपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. आता ही जी या दोन्हीला एकरूपता पाहणारे जे आहेत, जे ज्ञानयोग साधणारे जे सिद्धपुरुष आहेत आणि जे अखंड कर्म करणारे जे आहेत, या दोन्हीच्या माध्यमातून तो एकच परमेश्वर जेव्हा दिसतो तुम्हाला, कारण दोन्हीमध्ये परमेश्वर एकच आहे. सिद्ध होणारी जी गोष्ट आहे ते परमात्म तत्वच आहे. परंतु अज्ञानी लोक जे आहेत ह्या दोघांना पाहताना भिन्न भिन्न भेददृष्टीने पाहतात. एकाला ते म्हणतात हे कर्मकांडी आहेत, यांना काय ज्ञान आहे, अशा प्रकारची भूमिका असते. बा आता जसं ह्याच्यामध्ये ज्योतिर्लिंगावर अभिषेक करतात, रुद्राभिषेक करतात, तर रुद्राचे मंत्र म्हणणारे जे ब्राह्मण असतात की नाही, ते अतिशय स्पष्ट असे त्याचा एक उच्चार करून त्याचं वातावरण तयार करतात. त्याच्यामध्ये काही विद्वान माणसं जेव्हा म्हणतात की बाई हे नुसतं फक्त मंत्रपाठ ह्यांना आहे आणि त्यामुळे ह्यांना काही लाभ होणार नाही म्हणून. याचं कारण काय, ह्याचा अर्थ ह्यांना काय माहिती आहे. आता जे लोक अर्थपाठ करून गेलेले आहेत त्यांना असं वाटतं बाबा अर्थ आपल्या मनात असला म्हणजे झाला, मग अभिषेक कशाला करायचा, ह्याच्या पुढचा टप्पा गाठतात ते काय. म्हणजे काही वेळेला ज्ञानाचं खूप असं पक्कम मध्ये झालेलं असेल ना, तर तो म्हणतात काही त्याच्याही पलीकडे म्हणतात मग ज्योतिर्लिंगालाच जायची काय गरज आहे. घरीच बसून आपण समजा मनातल्या मनात जर ते सगळे परमेश्वराचं जर ज्ञान घेतलं तर मग जायची तरी काय गरज आहे. मग हळूहळू ती जी आहे ना गोष्ट, मग घरात देवाची तरी पूजा करायची काय गरज आहे. असं म्हणून ते जे काही ज्ञानाचा विचार करणारे जी माणसं आहेत तर ते काय करतात, कृतीपासून स्वतःला दूर करत असतात. आणि त्याच्या विरोधामध्ये काही माणसं जी आहेत ही अत्यंत आसक्त होऊन जर कर्म करत असतील, कर्म करताना सुद्धा योगासहित कर्म करणं आवश्यक आहे. त्याच्या विरोधामध्ये तुम्ही उपासना म्हणा किंवा कर्मकांड म्हणा हे करत असताना तुम्ही सारखे जर ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी आकांक्षेने जर कर्म करत असाल तर तिथेही सुद्धा काय होतं की हे त्याचंही बंधन होतं. कारण ते जर बंधनं त्यांनी ते जर पाळलं नाही त्यांनी किंवा हे निष्प्रह होऊन जर परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण अर्चन पूजन जर केलं तर त्याचा जो लाभ असतो तो लाभ फार मोठा आहे की तो परमेश्वर प्राप्ती हाच लाभ आहे त्याचा. अन्यथा काय होतं की अमुक एक प्रकारचा आकांक्षा पूर्ण करण्याकरता म्हणून कर्म करणे किंवा केवळ दुसरं टोक म्हणजे केवळ ज्ञानाचाच फक्त विचार करून कुठल्याही प्रकारचं कर्म न करणे, हे जे दोन जे बाजू आहेत ह्या दोन्हीचा संगम ह्या ठिकाणी सांगितला आहे. हा जो कर्मसन्यास हा विषय कसा आहे की ह्या दोघींचाही संगम आहे की तुम्ही आचरण करत असताना ज्ञानाचं अधिष्ठान ठेवा आणि ज्ञानाचं अधिष्ठान ठेवत असताना आचरण करा. हे दोन्हीचाही ज्यावेळेस तुम्ही समन्वय साधाल
तर त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचा लाभ हा सहजतेने होईल. ते बंधन जे आहे हे तुटलं हे सुद्धा कळणार नाही की बंधन आहे आणि बंधन गेलं. हे दोन जे टप्पे असतात की नाही, हे दोन टप्प्याची जाणीव होणं म्हणजे सुद्धा बंधनच आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी बंधमोक्ष असा शब्द वापरला आहे की मोक्षप्राप्ती करण्याच्या निमित्ताने जे बंधनं असतात ते. म्हणून ती जी सहजता जी आहे ना, ही सहजता ही तुम्ही ज्यावेळेस कर्मयोग सिद्ध करत असताना जे ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानामध्ये ईश्वराचं दर्शन जे होतं ती सहजता जर झाली तर तो मुक्त झाला. तो त्या ठिकाणी त्यांनी कशाची विशेष अशी तारीफ केली नाही की आम्ही ज्ञानयोगी आहोत असं काही नाही आहे, किंवा आम्ही फार मोठे कर्मयोगी आहोत असंही काही नाही. तर त्या दोघांचाही समन्वय जेव्हा साधला जातो ना तेव्हा तो निरंकारी होऊन जातो. अन्यथा कुठली एकच बाजू फार मोठी भक्कम घेतली आणि दुसरी बाजूचा पूर्ण त्याग केला तर मग काय होतं की मूढत्व तरी प्राप्त होतं, नाही तर अहंकार तरी होतं. आणि अहंकार म्हणजे मूढत्वच आहे आणि मूढत्व म्हणजे अहंकारच आहे. त्यामुळे फारसा मोठा भेद नाही. एक जण काहीतरी बाबा शब्दपंडित असतील आणि एकाला मंत्रपाठ असतील, एवढंच आहे फक्त. पण प्रभाव जो आहे त्याचा तो हा बंधनामुळेच बंधनातच जाणार आहे. पण मंत्र म्हणत असताना सुद्धा ईश्वराची भक्ती, निष्प्रय वृत्ती आणि निष्काम भाव ठेवून जेव्हा तो मंत्राचा उच्चार करेल आणि अर्चन पूजन करेल त्यावेळेस परमेश्वर प्राप्ती ही स्वाभाविक आणि सहज आहे. म्हणून दोघांचाही समन्वय साधा. कुठलाही एक अतिरेक केला आणि दुसऱ्याचा त्याग केला तर चालणार नाही तो. म्हणून इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की सांख्ययोगी पृथक बाल हा म्हणताना सांख्य आणि योग ह्या दोघांचे एकत्रीकरण करा. आणि 5व्या श्लोकामध्ये आपण आता जे वाचलं की जे परमधाम ज्ञानयोगाकडून जे प्राप्त केले जाते तेच परमधाम जे आहे ते कर्मयोगाकडून सुद्धा प्राप्त केले जातं. जे स्थान यत् स्थानम असं म्हटलेलं आहे. यत् स्थानम म्हणजे स्थानम शब्द हा ते अंतिम जे परमेश्वर जे स्थान आहे ते. तर ते स्थान जे आहे हे सांख्य म्हणजे ज्ञानयोगाकडून जे प्राप्त होणार आहे तेच अंतिम स्थान जे आहे कर्मयोगाकडून प्राप्त होणार आहे. म्हणून ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोघांचं जर वैशिष्ट्य काय असेल तर फलस्वरूपामध्ये दोन्ही एकच आहेत. परिणामाच्या दृष्टीने विचार केला तर परिणाम हा दोघांचाही एकच आहे. असं जो ज्या माणसाला कळालं, असं जो मनुष्य पाहतो त्याचं पाहणं हे खरं पाहणं आहे असं म्हटलेलं आहे. यः पश्यति सः पश्यति. असा जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो. असं पाहणं म्हणजे अशा प्रकारची धारणा ठेवणं. ज्ञानयोगाकडे आणि कर्मयोगाकडे दोघांकडे पाहताना हे दोन्हीही एकाच स्थानावर चाललेले आहेत किंवा दोन्ही एकाच ठिकाणी पोहोचलेले आहेत. अशा प्रकारची जी काही दृष्टी आहे ना ही दृष्टी खऱ्या अर्थाने योग्य दृष्टी आहे. म्हणजेच काय की म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्ञान आणि कर्म या दोघांचा अंतिम जे काही अंतिम जी काही स्थान आहे ते अंतिम स्थान हे ईश्वर प्राप्ती, परमेश्वर प्राप्ती आहे, परमधामाची प्राप्ती आहे. त्यामुळे दोघांमधून पृथकपणा हा जो काही भाव आहे तो काढून टाकून दोघांच्याही अंतिम प्राप्तव्य जे एकच आहे अशा प्रकारची जी काही भूमिका ज्याची असते ती भूमिका ही योग्य भूमिका आहे. असा हा 5वा श्लोक आहे. त्याच्यानंतर 6व्या श्लोकामध्ये पुढे कर्मयोगाविना सांख्ययोग साधनेमध्ये काय अडचणी येतात ते सांगितलं आहे. कारण सांख्ययोग करत असताना म्हणजे एखादा म्हणला की मला ग्रंथाची आवड आहे आणि मी ग्रंथाचं, कारण काही वेळेला काय होतं की जसं वय माणसाचं वाढतं आणि आता आपण काही करू शकत नाही म्हटल्यानंतर मग ते ग्रंथ घेतात आणि ग्रंथ वाचायला सुरू करतात. तोपर्यंत काय होतं अंगात खूप शक्ती असते ना तर तोपर्यंत लोक म्हणतात दासबोध वाचा तुम्ही, आता ह्या वयात वाचलं म्हणजे पुढे कामाला येईल. ते म्हणजे आता काय नंतर बघू म्हातारपणात, कारण तेव्हा मग आपण काही करू शकत नाही ना, तेव्हा मग ते ग्रंथ वाचायचे. अशा प्रकारची एक भूमिका एक साधारणपणे असते. कशा करता की आता आपल्याला प्रवास करू शकतो आपण, आता आपण पुष्कळ गोष्टी फिरू शकतो, आता काय करायचं आहे वाचन करायला. जेव्हा हातपाय चालवता येत नाहीत तेव्हा ग्रंथ बसल्या बसल्या वाचा आणि फार तर त्याच्यावर चर्चा करा, आहे की नाही.
अशा प्रकारचं एक साधारणपणे भूमिका असते. परंतु जिथे आचरणच झालं नाही आयुष्यभर आणि शेवटी आचरणावर चर्चा करायला सुरुवात केली, म्हणजे काय होतं की तिथे जसं दासबोधामध्ये मूर्खाचे लक्षणं, पडत मूर्खाचे लक्षणं, म्हणजे आपण आतापर्यंत आयुष्यभर आतापर्यंत आजपर्यंत काय केलं त्याचीच रिव्हिजन केल्यासारखी त्या ठिकाणी काय. आणि मग ते सगळं वाचून ते आपसामध्ये चर्चा करायची. ही चर्चा करायच्या आधी जर तुम्ही सुरुवातीपासून जर ते वाचन केलं असतं, की जेव्हा शरीरामध्ये ताकद होती, जेव्हा तरुण वय होतं, त्यावेळेस जर आपण ते वाचन केलं असतं आणि तेव्हा जर आपलं आचरण जर सुधारणा झाली असती ना, तर मग त्या आचरणासहित ज्यावेळेस ज्ञान मिळतं आणि ज्ञानासहित ज्यावेळेस आचरण होतं, तर त्यावेळेस जी प्रगल्भता निर्माण होते माणसाला, ती वृद्ध वयामध्ये उपयोगाला येते ना. मग तेव्हा काय तुम्हाला वाचन एक विरंगुळा म्हणून वाचनाचा विषय आपल्याला राहत नाही ना. मनुष्य काय करतो, विरंगुळा म्हणून वाचन करतो, किंवा काय कसं काय चाललं आहे, तर पण दासबोध वाचन चालू आहे. कशामुळे चालू आहे? वेळ चांगला जातो म्हणून. म्हणजे प्रधानता जी आहे ती वेळ घालवण्याची आहे, प्रधानता ईश्वर प्राप्तीची नव्हे. काय वेळ चांगला जातो, नाही ते एरबी म्हणे इकडचं तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा, म्हणजे तुलना कशामध्ये आहे, इतर गप्पा मारण्यापेक्षा हे वाचन चांगलं. आणि ह्या वाचनामध्ये काय होतं, विरंगुळा मिळतो. म्हणजे ही रंजन प्रधानता जी आहे माणसाची, ही रंजन प्रधानता वृद्ध वयापर्यंत राहतेच. ती फक्त वेगळ्या पद्धतीने राहते, एवढंच आहे फक्त. विषय काय माहिती का, की विनोदसुद्धा असावा किंवा काही गोष्टीची चर्चा करावी आणि आपला वेळ असा जो आहे तो रंजनात घालवावा, म्हणून ते ग्रंथ वाचन आहेत. आणि मग त्या ग्रंथातून आचरणाचा विषय हा येतच नाही काही, कारण आचरणाचा प्रांत संपलेला आहे आता फक्त काय माहिती आहे का, की फक्त वाचन करणे आणि चर्चा करणे हा विषय राहिला. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, की परमेश्वर प्राप्ती हा विषय समोर राहूच शकत नाही. कारण परमेश्वर प्राप्तीचा संबंध हा तुमच्या आचरणाशी आणि तुमच्या धारणेशी निगडीत आहे. तर आचरण शून्यता असेल आणि धारणाच नुसती पाठांतर करून जर पक्की करत असेल तर परमेश्वर प्राप्ती नाही. आणि बुद्धीला आणि मनाला तर अगोचरच आहे, तो आधीच सांगून ठेवलेला आहे की मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे तो. त्यामुळे तुम्ही रंजनात्मक जर बुद्धीचा उपयोग करत असाल तर तो कसा काय प्राप्त होईल. म्हणजे हा सगळा मोठा प्रश्न आहे सगळा, की ईश्वरावरची चर्चा पुष्कळ होते, विस्ताराने चर्चा होते. तो कसा आहे, तो असा असेल, तो तसा असेल, तसा असेल, तसा. आणि सगळं झाल्यानंतर वाचनावर सगळं संपूर्ण झालं, आपला तो वेळ संपला की नंतर जे मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण जातो काही गोष्टीमध्ये, त्यावेळेस काय होतं, मनाच्या विरुद्ध वागलं कोणी की लगेच क्रोध यायला लागतो, लगेच कामना वाढलेली असते, लगेच अहंकार वाढलेला असतो. मग ह्या सगळ्या घटना इतकं वाचन करणारे माणसंसुद्धा कधी कधी एवढे क्रोधित का होतात, आणि तिथे परमेश्वराचा स्पर्श नाही. लक्षात घ्या की म्हणून आपण केवळ शब्दांनी ग्रंथाने वाचन करून ही परमेश्वर प्राप्ती होते अशा प्रकारचा जर कोणाचा समज असेल तर तो समज दूर केला पाहिजे. कारण काय आहे की त्याचा संबंध हा तुमच्या अंतःकरणाशी आहे, तुमच्या आचरणाशी आहे, तुमच्या वृत्तीशी आहे, तुमच्या प्रवृत्तीशी आहे. की वृत्ती प्रवृत्ती ही जर परिवर्तित झाली नाही आणि केवळ बुद्धिरंजनासाठी, चित्तरंजनासाठी आणि मनोरंजनासाठी जर तुम्ही ग्रंथ वाचन करत असाल तर रंजन संपल्यानंतर कामक्रोध पुन्हा निर्माण होतात, हे लक्षात घ्या. नाही तर मग आता असं जर नसतं तर आतापर्यंत सगळे जेवढे ग्रंथ वाचन करणारे जे माणसं आहेत ना, त्यांची सगळ्यांची गणना ही संतांमध्ये झाली असते. पण तसं दिसत नाही ना. आपल्याला असं दिसतं की बाबा खूप मोठ्या संख्येने लोक भागवताला जातात, कीर्तनाला जातात, प्रवचनाला जातात, तेव्हा ते शांत बसलेले असतात, सगळ्यांचे चेहरे संतासारखे दिसतात त्यावेळेस, एवढं नक्की. परंतु जसं ते पुन्हा एकदा घरामध्ये आले की पुन्हा त्यांचे कामक्रोध उफळून येतात. ह्याचं कारण काय आहे माहिती का, की हा जो विषय आहे ना, हा सांख्य आणि कर्म या दोघांचा समन्वयाचा विषय आहे. आचरण आणि ज्ञान याची सांगड घालण्याचा हा विषय आहे. अन्यथा काही काही लोक जे असतात ना, म्हणजे पुष्कळदा जे डॉक्टरेट झालेले असतात, की ज्ञानेश्वरीवर PhD केली असं म्हणतात, काय
त्यांनी ज्ञानेश्वरीवर PhD केली. ज्ञानेश्वरीवर PhD केली म्हणजे ज्ञानेश्वरीवर उपकार केले नाहीत. ज्ञानेश्वरीवर PhD केली तर खूप चिंतन मंथन केलं, लिखाण केलं, सगळं मान्य आहे. पण त्याच्यानंतर कामक्रोध का राहिले? प्रश्न असा आहे ना. अहो, ज्ञानाची चर्चा पुष्कळ जरी केली असेल तरी कामक्रोध का नष्ट नाही झाले? तर त्या ठिकाणी संबंध जो आहे, रागद्वेष का नष्ट नाही झाला? तर त्या ठिकाणी संबंध हा तुम्ही कर्मयोग सिद्ध केला आहे का नाही हा आहे. आणि हाच विषय गांभीर्याने इथे मांडलेला आहे की जोपर्यंत तुमचं आचरण आणि तुमचं धारणा ह्या दोघांचा समन्वय नाही आहे तोपर्यंत केवळ रंजनात्मक गोष्टी झाल्या सगळ्या. पुष्कळ पाठांतर झालं, पुष्कळ चर्चा झाली आणि नंतर पुन्हा मनाच्या विरुद्ध बागल्यामुळे पुन्हा भांडणही झाले. आपल्याला हे असं जे दिसतं ना, तर हे दृश्य जे आहे ह्या दृश्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्यांनी असं सांगितलंय की कर्मयोगाच्या विना सांख्ययोगाच्या साधनेत काय अडचणी येतात. तर त्यात 6व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की संन्यासा तू महाभाव दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्त मुनी ब्रह्म नचिरेण अधिगच्छति. कर्मयोगाच्या शिवाय संन्यास म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या कर्माचा कर्तेपणाचा त्याग प्राप्त होणे कठीण आहे. भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला लवकरच पोचतो. म्हणजे की कर्मयोग सिद्ध न होता केवळ ग्रंथाचं पठण जर केलं तर ह्या ठिकाणी त्याचा जो कर्तृत्व भाव आहे तो कधीही नष्ट होत नाही. हा सिद्धांत काय म्हणले की अयोगतः संन्यासः, अयोगतः कर्मयोगाच्या शिवाय, आणि संन्यासः म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया. कर्मयोगाच्या शिवाय जेव्हा ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया होते त्यावेळेस काय होतं की त्याला आपल्या कर्तेपणाचा त्याग नाही करता येत. कर्तृत्व भाव, ज्ञातृत्व भाव, भोक्तृत्व भाव हे 3 जे भाव आहेत ना त्याला जीव ही संज्ञा दिलेली. आणि ज्ञानप्राप्ती कर्मयोगाच्या शिवाय करण्याच्या प्रयत्नाने काय होतं की कर्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव निर्माण होतो. मी ज्ञानी आहे आणि माझ्यामुळेच तुम्हाला समजलं, असा जो भाव आहे ना, हा जो भाव आहे, हा भाव जो आहे त्या ज्ञानी व्यक्तीला हा अतिशय हानिकारक ठरतो. आणि म्हणून कर्मयोगाच्या शिवाय ज्यावेळेस एखादी व्यक्ती केवळ मनोरंजनाकरता, बुद्धिरंजनाकरता जर ग्रंथ वाचत असेल तर त्याचा काय परिणाम आहे? तो परिणाम स्पष्ट आहे त्याचा की त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव आणि ज्ञातृत्व भाव निर्माण होईल. आणि त्यामुळे त्याला कळत नकळतपणे तो आपल्यावर बंधन टाकत असेल. म्हणून याच्यामध्ये काय, याचा अर्थ काय माहिती का? संदेश काय दिलेला आहे याच्यामध्ये? संदेश असा दिलेला आहे की तुमचं आचरण जे आहे ना त्याच्यावर लक्ष द्या आणि त्या आचरणातून हे ज्ञान प्रगट होतं की नाही हे बघा. वारंवार संदेश काय दिला आहे ह्या कर्मसन्यास योगामध्ये की तुमचं प्रत्येक जे आचरणाचं पाऊल आहे, प्रत्येक तुमची जी क्रिया आहे आणि प्रत्येक अंतःकरणातला जो भाव आहे, ह्या दोन्हीमधला समन्वय असा साध्य झाला पाहिजे की ज्याच्यातून परमेश्वराचं दर्शन होईल. ज्ञानाचं दर्शन व्हायला नको आहे, परमेश्वराचं दर्शन व्हायला पाहिजे. ते कसं होतं? परमेश्वराचं दर्शन कसं आहे मला सांगा? परमेश्वराचं दर्शन म्हणजे प्रेम, परमेश्वराचं दर्शन म्हणजे सद्भाव, परमेश्वराचं दर्शन म्हणजे कल्याणाचा भाव. मग तिथे कामक्रोधाचा काय संबंध आहे? आणि हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस माणूस आपलं आचरण आणि आपण प्राप्त केलेली जी काही ज्ञानाची धारणा आहे ह्या दोघांचा असा काही संगम बेमालूम केलेला आहे की त्याला ज्ञान व्यक्त करण्याकरता वेगळा प्रयास करण्याची गरज नाही. त्याच्या आचरणातून, त्याच्या सद्भावनेतून ते सहज व्यक्त होईल आणि तिथे परमेश्वराचं दर्शन होईल. हा संदेश आहे याच्यात. अन्यथा काय होतं? ग्रंथ वाचन केले पुष्कळ परंतु प्रेमाचा लवलेश नाही, मग नाही उपयोग त्याचा.
प्रेम असं ओसंडून वाहलं पाहिजे अगदी. मग त्या ठिकाणी ज्ञानाला तर त्या प्रेमाचा आसरा घेत पळावं लागतं. ज्ञान आहे काय? ज्ञान नावाची गोष्ट काय मला सांगा तुम्ही. ज्ञानाला प्रेमाचा आसरा जर नसेल तर ज्ञान पोरकं असतं. भगवद्गीतेमध्ये भागवताच्या सुरुवातीच्या महात्म्याची कथा तुम्ही बघा, तुम्ही काय झालेली परिस्थिती त्या ज्ञानाची आहे. की त्या ठिकाणी ती भक्ती जी आहे ती म्हणते की अरे हे पोरं बघा कसे झाले, हे वृद्ध होऊन पडलेले आहेत पूर्ण असे. मग त्यांना उभारी केव्हा येते? ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रेम ओतले जातं. त्या प्रेमाच्या छायेतच ज्ञान जे आहे ते असं उजळून निघू शकतं. आणि हे केव्हा शक्य आहे? जेव्हा त्या आचरणातून शक्य. जेव्हा तुमचं आचरण जेव्हा कर्मयोगाच्या दृष्टीने शुद्ध झालेलं आहे, परमेश्वराच्या प्रति तुमचं नेहमी समर्पण भाव आहे, तेव्हा तुमच्या माध्यमातून जी अभिव्यक्ती होते ती अभिव्यक्ती म्हणजेच भक्ती आहे. आणि त्याच्यामुळे ज्ञान हे बेमालूमपणे प्रगट होतं. म्हणून हा जो प्रश्न उद्धवाने विचारला ना श्रीकृष्णाला, किंवा मला शास्त्र सांगतं, त्याने एका वाक्यात सांगितलं, शास्त्राच्या काय गोष्टी बोलतो म्हणे. अरे तशा जेवढे बुद्धीन जेवढे तर्क आहेत तेवढे शास्त्र निघाले, त्याच्याकडे तू दुर्लक्ष कर. मग मी शास्त्र कसं काय समजून घ्यायचं? तर म्हणे संतांचं आचरण बघ. संतांचं आचरण आणि संतांचं जीवन म्हणजे शास्त्र आहे, हे भगवंताने सांगितलं. एकनाथी भागवतामध्ये हे विधान दिलेलं आहे. ह्याच्यावरून काय लक्षात येईल बघा तुम्ही, की आचरण आणि ज्ञान या दोघांचा संगम जेव्हा होईल ना, तेव्हा परमेश्वरीची अभिव्यक्ती स्वाभाविक आहे. आणि तो संदेश असा ह्या 6व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे की कर्मयोगाशिवाय हे जे ज्ञान आहे हे पोरकं आहे. आणि त्यामुळे कर्मयोगाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि कर्मयोगातूनच तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. असा हा 6वा श्लोक आहे. त्याच्यानंतरचा जो 7वा श्लोकची सुरुवात करू आपण. 7व्या श्लोकामध्ये योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. आता एक कर्मयोगी कसा आहे बघा तुम्ही. त्याचे म्हणजे कर्मयोगाचं वर्णन जसं जसं आपण करतो ना, तर असं वाटतं आपण कर्मयोगाचं नाही ज्ञानी व्यक्तीचंच वर्णन करतोय. कशी अभेद्यता आहे बघा तुम्ही, की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याचं मन स्वतः स्वाधीन झालेलं आहे, जो जितेंद्रिय आहे आणि जो सर्व प्राणाचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा झालेला आहे, असा तो कर्मयोगी कर्म करत असताना सुद्धा तो कधीही त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हा 7व्या श्लोकामध्ये त्याची निर्लिप्तता कशी आहे ती सांगितलेली आहे. की निर्लिप्ततेमध्ये त्याचं मन इंद्रिय हे त्याच्या इतके स्वाभाविक त्याच्या नियंत्रणामध्ये, त्याला त्याचा त्रास नाही आहे. त्याच्या मन असं कुठेतरी भरकटत चाललंय, इंद्रिय कुठेतरी लिप्त झाली असं अजिबात नाही आहे. आणि तो स्वाभाविक अगदी सहजतेने परमेश्वराशी अनुसंधान करत असतो. आणि तो असा ह्या बाहेरच्या सगळ्या जगामध्ये पासून तो असा अलिप्त असतो. मला सांगा, तर हे जे वर्णन आहे हे ज्ञानी व्यक्तीपेक्षा काय वेगळं आहे का मला सांगायचं? म्हणजे आता ते जेव्हा पुढे आता वर्णन चालू केलं ना त्यांनी, तेव्हा या कर्मयोगाचं वर्णन करत असताना सगळे लक्षण जे दिसतात ते ज्ञानाचे लक्षण दिसतात. पण तुम्हाला त्यामध्ये असा 2 वेगळे असे कंपार्टमेंट टाकताच येणार नाहीत की बा कर्माचा एक वेगळा भाग आहे आणि ज्ञानाचा वेगळा भाग आहे. का टाकता येईल का सांगा बरं? जो अनासक्त आहे, जो निर्लिप्त आहे, जो कशामध्ये अडकलेला नाही, तो कुठल्याही प्रकारची स्पृहा द्यायची नाही, जो इतरांसाठी कर्तव्य करत असतो, तो स्वाभाविक शांत असतो, संतुष्ट असतो, नित्य निर्द्वंद्व असतो, ज्याला रागद्वेष नाही. हवे कशाचे लक्षण आहेत? हे सगळे ज्ञानी माणसाचेच लक्षण आहेत. आणि सांगतात की हे असं, ह्याला कर्मयोगी असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं हे लक्षात येतं की ज्ञान आणि कर्म हे जे 2 आहेत ना, हे 2 किती अभिन्न आहेत. दोघांचा संगम ही स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणून ज्ञानाचं नेहमी अभिव्यक्ती ही आचरणातून दिसते. नाही तर अन्यथा ज्ञान फक्त तुम्ही जर शब्दामध्ये सांगायला लागले आणि आचरण जर दाखवलं नाही तर त्याला आपण कोरडेपणा म्हणतो, शुष्कता आहे. तेव्हा हे जे ज्ञानाचं लक्षण कर्मयोगी तो निर्लिप्त कसा असतो याचं प्रतिपादन हे भगवंत करतात.
आणि शुद्ध अंतःकरणाचा जो ज्ञानयोगी आहे, जो कर्मयोगी आहे, तो प्रत्यक्ष जेव्हा त्याचा आविष्कार होतो तेव्हा सर्व लक्षणं त्याची जी आहेत हे ज्ञानयोगासारखेच दिसायला लागतात आपल्याला. असा हा 7वा श्लोक आहे. त्याच्यानंतर 8वा आणि 9वा जो श्लोक आहे ना, तो सांख्ययोगी, आता हे कर्मयोगाचे लक्षण सांगितले आहे, आता पुन्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांख्ययोगी म्हणजे ज्ञानयोगाचे लक्षण सांगतात तर ते कसं आहे ते आपण आता पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.